प्रसंगांमध्ये असं काहीतरी वागायला पाहिजे किंवा बोलायला पाहिजे जे या अगोदर आपण कधीच केलं. ही पौर्णिमा ग्लोबल पॉवर स्ट्रगल्स, पॉलिसीचे कन्फ्रंटेशन्स आणि अलायन्सेस मधले बदल हे जगासमोर आणणार. त्या दिवशी सगळ्या गोष्टी मार्गी लागू शकतात. म्हणजे काही जर का अडकलेली कामं असतील तर ती कम्युनिकेशनमुळे, कनेक्शनमुळे पुढे सरकते. हा जो काही काळ असेल तो महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी खूप एक असा स्पार्क असेल सगळ्यांना भेटण्यामध्ये, गाठीभेटींमध्ये असा एक वेगळाच असा एक उत्साह, पॉवरफुल आणि इलेक्ट्रिफाईंग दिवस असू. प्लुटो ह्या प्लॅनेटला प्लॅनेट ऑफ डेथ आणि रिबर्थ असं म्हटलं जातं. म्हणजे ही जी काही घटना असेल ती ब्रेकिंग न्यूज सारखी असणार आहे. म्हणजे सडन ग्लोबल डेव्हलप. नमस्कार, न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ह्या पॉडकास्टमध्ये आपण 1 ते 15 मे या कालावधीतल्या ग्रहांची स्थिती डिस्कस करणार आहोत. आणि महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 मेलाच आपण पौर्णिमेचा अनुभव घेणार आहोत. ही पौर्णिमा असणार आहे तूळ राशीमध्ये. चंद्र तूळ राशीत असेल, 17व्या डिग्रीला ही पौर्णिमा होणार आहे आणि सूर्य मेष राशीत असेल. म्हणजे तूळ आणि मेष हा ॲक्सिस ॲक्टिवेट होणार आहे या पौर्णिमेला. हा ॲक्सिस नेहमी मी वर्सेस इतर, म्हणजे माझे मतं आणि दुसऱ्यांच्याबद्दलचे विचार असा काहीतरी हा ॲक्सिस असतो. ह्याच्यामध्ये सेल्फ असर्शन वर्सेस आपण केलेले कॉम्प्रोमाइजेस असे डायनॅमिक्स ह्या ॲक्सिसमधनं बाहेर येत असतात. म्हणजे ह्या पौर्णिमेला नात्यांमधली सेल्फवर्थ, म्हणजे मला किती महत्त्व आहे नात्यांमध्ये किती समानता आहे, ह्या सगळ्याशी रिलेटेड आपल्या भावना वर येणार आहेत. मग ती पर्सनल रिलेशनशिप असतील, बिझनेस पार्टनरशिप असेल, कोलॅबोरेशन्स असतील किंवा अगदी स्वतःबरोबरचा एक संवाद असेल, ह्या सगळ्यामध्ये आपले विचार, आपलं सेल्फवर्थ, इक्वालिटी ह्याविषयीच याभोवतीच फिरत राहणार आहेत. आणि त्यातनं असं होणार आहे की मकर राशीतला प्लुटो ह्या पौर्णिमेबरोबर T² करणार आहे. हा चॅलेंजिंग ॲस्पेक्ट असतो. त्याच्यामुळे असं होईल की एक इंटेन्स सायकोलॉजिकल आणि एक्सटर्नल प्रेशर पण असेल आपल्यावर. म्हणजे त्यातून हे जे काही ताणतणाव होतील त्याच्यातनं एक पॉझिटिव्ह बदल नक्कीच घडू शकतो ह्याच्यात. ही जी काही पौर्णिमा आहे ती साधारणतः एक थीम घेऊन येते आणि इतरही प्लॅनेटरी ॲस्पेक्ट 1 तारखेला असे असणार आहेत की ते ह्याच थीमला सपोर्ट करणार आहेत. आणि ती थीम असेल की आपलं भावनिक दुःख आणि त्याचं नात्यांमध्ये असलेलं रिफ्लेक्शन. म्हणजे आपण ते भावनिक दुःख घेऊन आपण सगळ्या त्या चष्म्यातनं आपण सगळी नाती हँडल करत असतो. तर त्या रिलेटेड हे सगळं दुःख बाहेर काढणार आहे, त्याच्यातली चॅलेंजेस दाखवून देणार आहे. तर मग आपल्याला काय अनुभव येऊ शकतात, तर नात्यांमध्ये पॉवर स्ट्रगल होऊ शकतात. एखाद्या नात्यांमध्ये आपल्याला खूपच बंधनं आहेत, मर्यादा आहेत असं वाटत राहील आणि त्या बंधनांमधनं मोकळं व्हावं किंवा त्याच्यावर काही ॲक्शन घ्यावी असं वाटलं तर आपल्या आयुष्यातली स्टॅबिलिटी जाईल याची भीती वाटत राहील. मग ती स्टॅबिलिटी आपल्या करिअरमधली, आपल्या स्टेटस म्हणजे आपलं मॅरिटल स्टेटस असेल, करिअरचं मधलं स्टेटस असेल किंवा आपल्या आयुष्यातले जे लॉंग टर्म स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे आपलं काय प्रॉपर्टी असेल, इतर काही स्ट्रक्चर्स असतील तर ती जातील अशी आपल्याला एक भीती वाटेल. नंतर जुन्या इमोशनल ट्रिगर्स पुन्हा बाहेर येणार आहेत. ह्याच रिलेटेड अजून एक ॲस्पेक्ट त्याच दिवशी घडणार आहे, त्याच्याविषयी आपण डिस्कस करू. कारण प्लुटो जो असतो तो नेहमी सत्य बाहेर काढतो आणि ते सत्य बाहेर आल्यामुळे एक ट्रान्सफॉर्मेशन आपल्यात घडत असतं आणि आपल्याला जाणवेल की कुठं आपल्यात इम्बॅलन्स झाला आहे आपल्या नात्यामध्ये, हे आपल्याला क्लिअरली दिसून येईल त्या दिवशी. आणि कदाचित असं होईल की जी गोष्ट बोलायला आपण इतके दिवस टाळत होतो ती आपण स्पष्टपणे बोलू किंवा आपल्याला भाग पडेल ते बोलायला. म्हणजे ही जी पौर्णिमा आहे ती एक अशी कार्मिक आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह वाटतं. मग आता ह्या पौर्णिमेचा इफेक्ट कुणाला जास्त जाणवणार आहे, तर ऑब्व्हियसली ज्यांचे प्लॅनेट्स किंवा अँगल म्हणजे असेंडंट, डिसेंडंट, IC आणि MC, तर ते तूळ राशीत किंवा मेष राशीच्या 12 ते 21 डिग्री याच्यामध्ये ज्यांचे प्लॅनेट्स आहेत त्यांना हे इफेक्ट्स डायरेक्ट जाणवतील. कारण ट्रान्झिटिंग प्लॅनेट हे त्यांच्या पर्सनल प्लॅनेटला म्हणजे त्यांच्या पत्रिकेतल्या प्लॅनेटला डायरेक्ट काहीतरी इफेक्ट देणार आहेत. डायरेक्ट कंजंक्शन तरी असेल किंवा इतर काही ॲस्पेक्ट असतील. तसंच कर्क आणि मकर राशीतही ज्यांचे अँगल्स किंवा प्लॅनेट्स असतील जे 8 ते 15 डिग्रीमध्ये असतील त्यांनाही हे अनुभव येतील. आणि इतर राशीच्या लोकांना म्हणजे इतर राशींना
थोडे कमी जास्त प्रमाणात अनुभव येतील, पण प्रत्येकाला हे काही ना काही प्रकारे हा तणाव जाणवेल. त्याच दिवशी आपण बुध आणि कायरॉनची मेष राशीत युती अनुभवणार आहोत. हे खूप सेन्सिटिव्ह पण आहे आणि पॉवरफुल पण कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे असं होईल की आपली जी जुनी भावनिक जखम आहे, कदाचित ती आपण आपल्या पास्ट लाईफमधनं पण घेऊन आलेली असू शकतो, किंवा ह्या आयुष्यात खूप लहान वयात आपल्याला ती जखम अनुभवली असेल आपण, भावनिक दुःख. आणि कदाचित ते दुःख आपलं कम्युनिकेशन, आपलं सेल्फ एक्सप्रेशन, आपण कसे व्यक्त होतोय, आपण कसे बोलतोय, किंवा ओव्हरऑलच आपली पर्सनॅलिटी याच्याशी रिलेटेड असू शकतं. आणि ह्या युतीमुळे ते दुःख बाहेर येणार आहे. आणि शब्द खूप दुखरे असू शकतात, म्हणजे शब्दांमुळे आपण दुखावले जाऊ, किंवा ते आपलेही शब्द असतील दुखावणारे, किंवा दुसऱ्यांचे पण असतील. आणि संवाद आपला खूप परखड, स्पष्ट आणि इमोशनल असू शकतो. पण हे सगळं होत असताना इथेच एक संधी आहे की हे दुःख कायमचं आपण दूर करू शकतो. त्यामुळे हा आपला एक चान्स असेल की त्या प्रसंगांमध्ये असं काहीतरी वागायला पाहिजे किंवा बोलायला पाहिजे जे या अगोदर आपण कधीच केलं नाहीये. म्हणजे अशी सिच्युएशन आपल्या आयुष्यात बऱ्याचदा येत राहते, कारण ते भावनिक दुःख कायरॉन ते पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवून देत असतो की दिस इज वेअर यू नीड टू इम्प्रूव्ह. अशा सिच्युएशन जिथे कधी तुम्ही भीती वाटते म्हणून व्यक्त नसाल झालात, तर तिथे व्यक्त व्हायला पाहिजे आहे. काही वेळेला त्या सिच्युएशन तुम्ही टाळल्या असतील तर त्या फेस करायला पाहिजे, म्हणजे आपण सगळ्यांनीच. आणि जे भीती जरी वाटत असेल तरी तुमचं म्हणणं, आपलं म्हणणं आपण मांडलं पाहिजे आहे. आणि ह्या दरम्यान आपण आपले मेंटल पॅटर्न्स ओळखायला पाहिजे की आपलं कसं आपण व्यक्त होतो. म्हणजे आपल्याला भीती वाटते म्हणून आपण ही रिॲक्शन देतो, किंवा आपल्याला खूप राग येतो म्हणून आपण ॲग्रेसिव्ह होतो का. हे सगळे मेंटल पॅटर्न ओळखायचे. आणि जेव्हा आपण हे ओळखू ना, तिथंच आपलं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. ह्याचा डायरेक्ट इफेक्ट म्हणजे ज्यांचे प्लॅनेट्स किंवा इव्हन कायरॉन सुद्धा मेष राशीत आहे, किंवा तूळ राशीच्या सुरुवातीच्या डिग्रीला आहे, म्हणजे 1 ते 5 डिग्रीमध्ये आहे, त्यांना हा अनुभव जास्त जवळनं येईल. आता तुम्हाला दरवेळेस हा प्रश्न पडला असेल की हे बघायचे कसे, की तुमचे प्लॅनेट्स कुठल्या डिग्रीला कुठल्या राशीत आहेत, हे सगळं कसं बघायचं, किंवा बेसिक लेवलला पत्रिका कशी समजून घ्यायची. अगदी तुम्हाला फोरकास्टिंग म्हणजे भविष्य नाही सांगता आलं तरी ती समजून कशी घ्यायची की माझे कुठले प्लॅनेट कसे आहेत. किंवा मी नेहमी कायरॉनबद्दल बोलत असते, तर हा कायरॉन काय आहे, त्याच्यामागे एक खूप सुंदर मायथॉलॉजिकल स्टोरी आहे. ती समजली ना की तुम्हाला हा कायरॉन पण खूप समजेल. तर तुम्हाला जर का ह्या रिलेटेड माहिती समजून घ्यायची असेल की बेसिक चार्ट कसा बघायचा, कसं समजून घ्यायचं कुठल्या डिग्रीला कुठला प्लॅनेट आहे, किंवा कायरॉन म्हणजे काय, किंवा इतर मी गोष्टी सांगते त्या, तर तुम्ही मला तसं कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे मी काही टीचिंगचे व्हिडिओ, छोटे व्हिडिओ जे तुम्हाला जाता येता कधीही बघता येतील आणि समजून घेता येतील असे सोप्या पद्धतीने तयार करू शकेन. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये लिहा मला. 1 तारखेलाच 1 मेलाच अजून एक एस्पेक्ट, 4-5 एस्पेक्ट एकाच दिवशी होत आहेत आणि हे सगळे ह्याच थीमला सपोर्ट करणार आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे दुसरा एस्पेक्ट असा आहे की मीन राशीतला मंगळ हा मिथुन राशीतला गुरुला चॅलेंज करणार आहे, स्क्वेअर एस्पेक्ट आहे. ह्या एनर्जीमुळे असं होईल की आपण कदाचित ओव्हर रिॲक्ट होऊ शकतो. थोडी स्कॅटर्ड एनर्जी दिसते ही, कारण मीन राशीतला मंगळ जो असतो त्याला डायरेक्टली व्यक्त होता येत नाही, कारण मंगळ हा फायर प्लॅनेट आहे, तर मीन राशी वॉटर रिलेटेड आहे. त्यामुळे तिथं त्याचे नेहमीचे जे काही नॅचरल स्ट्रेंथ असते ती कमी असते, त्यामुळे त्याला व्यक्त होता येत नाही. आणि गुरु आहे तिथे मिथुन राशीतला, त्यामुळे ही एक स्कॅटर्ड एनर्जी तयार होईल. थोडंसं रेस्टलेसनेस असू शकतो आणि छोटे इश्यूज सुद्धा खूप मोठे वाटू शकतात. कदाचित आपण खूप इम्पल्सिव्ह होऊ, भावनेच्या आहारी जाऊ शकतो आणि त्यावर काहीतरी मग क्लॅरिटी नसताना बोलू शकतो. कदाचित ओव्हर कमिट पण करू शकतो एखाद्या कामाला, एखाद्या गोष्टीला. आणि आपल्याला हे इंट्युशन आहे का इम्पल्सिव्हनेस आहे हे पण थोडंसं कळायला अवघड जाईल. म्हणजे थोडक्यात एक मेंटल ओव्हरलोड असू शकतो. म्हणून आपण खूप शांत व्हायला पाहिजे आहे, थोडे डीप ब्रीदिंग करायला पाहिजे आहे. जर का असं काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, राग आला, इमोशनल वाटलं, तर एका ठिकाणी शांत बसायचं आहे. पहिल्यांदी शांततेने घ्यायला पाहिजे. काहीही घाईघाईनं निर्णय घ्यायची गरजच नसते किंवा रिॲक्ट व्हायची पण गरज नसते. आपण फक्त एकांतात निघून जायचं त्यावेळेस. म्हणजे अशा परिस्थितीतनं आपण
सुखरूप सही सलामत बाहेर पडतो. नात्यांमध्ये कुठलंही काही ताणतणाव कायमचे निर्माण होत नाहीत. त्याचबरोबर ही पौर्णिमा एक चांगला सपोर्टिव्ह अस्पेक्ट पण करते. ऍक्च्युली 2 अस्पेक्ट सपोर्टिव्ह असणार आहेत. ते म्हणजे कुंभ राशीतल्या राहू बरोबर ही पौर्णिमा ट्राईन अस्पेक्ट करते. हा खूप छान सपोर्टिव्ह अस्पेक्ट असतो. त्यामुळे एक पॉझिटिव्ह डिरेक्शन मिळेल आपल्याला. सगळ्यातनं काहीतरी एक मार्ग मिळेल. म्हणजे आपली सोशल कनेक्शन्स असतील, नेटवर्क्स असतील, किंवा आपण एकत्रितपणे काहीतरी ध्येय ठरवलं असेल तर त्या रिलेटेड काहीतरी कंप्लिशनला जाईल, पूर्णत्वाला जाईल. म्हणजे आपली पर्सनल रिलेशन्स असतील किंवा एक लॉंग टर्म पर्पज असेल, यामध्ये एक अलाइनमेंट होईल. म्हणजे ते एकमेकांबरोबर चांगले जुळून येतील. कारण कुंभेतला राहू नेहमीच आपली एकत्रित प्रगती दाखवतो, आपला एक सोशल अवेअरनेस दाखवतो, फ्युचर विजन देतो. आणि ओव्हरऑल आपण ज्या कम्युनिटीमध्ये राहतो, ज्या सोसायटीमध्ये राहतो, ती सोसायटी आपल्या आयुष्यात काय रोल प्ले करते ते दाखवतो. आणि ही पौर्णिमा म्हणजे कम्युनिटीज असतील, प्रोजेक्ट्स असतील किंवा फ्रेंडशिप असेल, त्याच्यामध्ये एक क्लॅरिटी देईल आपल्याला की आपण ह्या लोकांबरोबर आपण का आहोत, आपला पर्पज काय आहे इथे असण्याचा, हे सगळं लक्षात येईल. लाईक माइंडेड लोकांचा आपल्याला खूप छान सपोर्ट मिळेल. एकत्र आपल्याला काय करायचंय हे स्पष्ट होईल आणि काहीतरी आपण अर्थपूर्ण करतो आहोत याबद्दल खूप समाधान वाटेल. म्हणूनच ह्या पौर्णिमेला आपल्याला जरी इंटेन्सिटी वाटली तरी एक मोठ्या पर्पजकडे आपण लक्ष ठेवायचंय की आपण काय करू शकतो आयुष्यात. म्हणजे इमोशनल होऊन त्या इमोशन्समध्ये अडकून नाही पडायचंय आपल्याला. दुसरा चांगला आस्पेक्ट असा होणार आहे की मीन राशीतला शनी वृषभ राशीतल्या शुक्राबरोबर सपोर्टिव्ह अस्पेक्ट करणार आहे. आणि ह्या अस्पेक्टमुळे जे काही घडेल त्यातून नात्यांमध्ये एक इमोशनल मॅच्युरिटी येईल आणि एक स्टॅबिलिटी येईल. आणि नात्यांमध्ये कमिटमेंट, प्रामाणिकपणा आणि आपलं एकत्रित भविष्य यावर विचार केला जाईल. आणि भावनिक आणि वास्तवावर आधारित असा सुसंवाद होईल. त्यामुळे आपल्याला इमोशनलच नाही तर आपल्याला फायनान्शियल पण स्टॅबिलिटी येईल. म्हणजे भावनिक आणि आर्थिक स्थैर्य येईल. हा आस्पेक्ट आर्टिस्टसाठी पण खूप चांगला आहे, खूप फेवरेबल आहे. जे कोणी कलाकार आहेत, डिझायनर्स आहेत, म्युझिशियन्स आहेत, रायटर्स आहेत आणि ओव्हरऑल जे कोणी क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत त्यांना सगळ्यांना ह्या आस्पेक्टच्या दरम्यान खूप काही चांगलं करता येणार आहे. म्हणजे जे काही अव्यक्त आहे, जे गोष्टी आपल्याला शब्दात मांडता येत नाही किंवा असं काहीतरी त्यांना एखाद्या माध्यमातून व्यक्त करता येईल की जे अनएक्सप्लेनेबल आहे. मग ते पेंटिंगच्या थ्रू असेल, म्युझिकच्या थ्रू असेल, शब्दांच्या थ्रू असेल. तर हे सगळं असं खूप छान क्रिएटिव्ह प्रोजेक्ट खूप चांगले होतील त्या दरम्यान. आता जागतिक लेवलला बघितलं तर काय होऊ शकतं, तो जो आपण सुरुवातीला T² डिस्कस केला, चंद्र, सूर्य आणि प्लुटो, म्हणजे पौर्णिमा आणि प्लुटोचा जो T² आपण डिस्कस केला, त्याचा अर्थ काय होतो तर प्लुटो हा नेहमी पॉवर स्ट्रक्चर्स, आता तो मकर राशीत आहे त्यामुळे तो सगळे ऑथॉरिटीचे स्ट्रक्चर्स, तिथे असलेल्या पॉवर्स, हे सगळं दाखवतो. गव्हर्नमेंट, कंट्रोल सिस्टीम सगळं दाखवतो. आणि कुठलीही पौर्णिमा नेहमी कल्मिनेशन, म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला गेलेली दाखवते. नंतर पब्लिक रिॲक्शन्स दाखवते. एक विजिबिलिटी असते सगळ्या घटनांना. आणि तूळ राशीत होतीये त्यामुळे इथे डिप्लोमसी, अलायन्सेस, ट्रीटीज हे सगळं बाहेर येणार आहे. त्यामुळे थोडंसं इंटरनॅशनल रिलेशन्समधलं टेन्शन दिसेल, डिप्लोमॅटिक कॉन्फ्लिक्ट्स दिसतील किंवा निगोसिएशन्स जे होत आहेत ते एका पीक लेवलला जातील. आणि जे काही ऑथॉरिटीजचे डिसिजन्स असतील त्याच्यावर लोकांचा, सामान्य जनतेचा एक रिस्पॉन्स दिसून येईल. किंवा लिगल आणि जिओपॉलिटिकल दृष्टीने हा एक टर्निंग पॉईंट असू शकतो. त्यामुळे ही पौर्णिमा ग्लोबल पॉवर स्ट्रगल्स, पॉलिसीचे कन्फ्रंटेशन्स आणि अलायन्सेस मधले बदल हे जगासमोर आणणार. आता 10 मेला मेष राशीतला सूर्य मिथुन राशीतल्या गुरु बरोबर सेक्स्टाईल अस्पेक्ट करणारे खूप सुंदर अस्पेक्ट आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्याला सूर्याचा आणि गुरुचे ब्लेसिंग्स मिळत आहेत, आशीर्वाद मिळत आहेत, असा छान सपोर्टिव्ह अस्पेक्ट आहे. कारण वायू आणि अग्नितत्वाच्या राशी एकत्र आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी काहीतरी मूवमेंट, म्हणजे नक्कीच काहीतरी घडामोडी, हालचाली घडणार आहेत. एक प्रकारचा उत्साह असेल सगळ्यांमध्ये आणि त्यातून काहीतरी संधी निर्माण होणार आहे. तर मेषेतला सूर्य आपल्याला खूप कॉन्फिडन्स देतोय सध्या. काहीतरी करण्याची, इनिशिएटिव्ह घेण्यासाठी आपल्याला एक धाडस लागतं, ते आत्ता आपल्याला मिळतंय. आणि मिथुन राशीतला गुरु काही महिने झाले आपल्याला नवीन आयडियाज, नवीन कम्युनिकेशन, कनेक्शन, काही शिकण्याच्या संधी आणि ओव्हरऑल नेटवर्किंगच्या संधी देतोय. आणि हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच आपण काहीतरी स्वतःसाठी संधी निर्माण करू शकतो. म्हणजे त्या दिवशी सगळ्या गोष्टी मार्गी लागू शकतात.
म्हणजे काही जर का अडकलेले कामं असतील तर ती कम्युनिकेशनमुळे, कनेक्शनमुळे पुढे सरकतील आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स वाटेल, आपल्याला एक आत्मविश्वास येईल. भेटीगाठी, चर्चा आणि संवाद यातून संधी निर्माण होतील. म्हणजे सोशल मीडिया आणि कोलॅबोरेशन यातून सुद्धा संधी मिळतील. पण हे सगळं घडण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्लॅनेट्स काही स्वतःहून करणार नाहीत, ते आपल्याला फक्त ऊर्जा देत असतात. ती ऊर्जा समजून घेऊन वापरायची आहे आणि आपल्यासाठी संधी निर्माण करायच्या आहेत, तरच ते घडणार आहे. नंतर 14 मेला सूर्य आणि बुधाची मेष राशीत युती होणार आहे. बुध हा नेहमी सूर्याच्या अवतीभोवतीच खूप जवळ फिरत असतो, त्यामुळे ह्या दरम्यान त्याची युती होणार आहे आणि तीही 29व्या डिग्रीला. आता 29वी डिग्री कुठल्याही राशीची ही त्या राशीचे जे गुणधर्म असतात ना, ते जास्त प्रमाणात बाहेर आणते, खूप हायलाईट करतात ते गुणधर्म. आता मेषरास म्हणजे ऑफकोर्स आपण कॉन्फिडंट असते, स्वतःबद्दलचं सेल्फ एक्सप्रेशन खूप स्ट्रॉंग असतं. त्यामुळे जेव्हा त्या दरम्यान म्हणजे ही सूर्य आणि बुधाची जेव्हा युती होतीये तेव्हा आपलं एक्सप्रेशन खूप क्लिअर असेल, डायरेक्ट असेल, आपल्याला एक मेंटल क्लॅरिटी असेल आणि स्ट्रॉंग सेल्फ एक्सप्रेशन असणार आहे आपलं. तेव्हा आपले विचार आणि आपलं व्यक्तिमत्व एकदम अलाइन्ड असणार आहे. म्हणजे आपल्याला काय बोलायचंय ते आपल्याला स्पष्ट माहिती असेल आपल्याला, आणि ते डायरेक्टली म्हणजे परखडपणे आपल्याला बोलावंसं पण वाटेल. कम्युनिकेशन जे असेल ते बोल्ड असेल आणि प्रामाणिक पण असेल. म्हणजे हा जो काही काळ असेल तो महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी खूप चांगला आहे. तेव्हा खूप सगळ्याच गोष्टी स्पष्टपणे बाहेर पण येतील. पण एक लक्षात ठेवायचं आहे की त्याच दरम्यान चंद्र, मंगळ आणि कायरॉनची युती ऍक्टिव्ह असणार आहे. काही छोट्या काळासाठी असणार आहे, पण असणार आहे. त्यामुळे आपण खूप स्ट्रॉंगली इमोशनल रिॲक्शन द्यायच्या टाळायला पाहिजे किंवा खूप जास्त परखडपणे बोललोय आपण असंही नाही करायला पाहिजे. तर तेवढी एक काळजी घेतली तर हा आस्पेक्ट खूप छान आहे स्वतःला व्यक्त करण्यासाठी. आता 14 तारखेला शुक्र मिथुन राशीत जाईल आणि लगेचच तो मेषेतल्या मंगळाला सेक्स्टाईल अस्पेक्ट करणार आहे. छान सपोर्टिव्ह अस्पेक्ट आहे, कारण 11 तारखेला मंगळ ऑलरेडी मेष राशीत गेलेला असेल. ही खूप उत्साह देणारी अशी एनर्जी आहे. मिथुन राशीतला शुक्र जो असतो तो खूप लाईट वेट असतो, असा खूप प्लेफुल असतो. त्याला अशी क्युरिओसिटी असते लोकांना भेटण्याची, बोलण्याची, समजून घ्यायची. आणि मेषेतला जो मंगळ असतो तो आपल्याला नेहमी ॲक्शन, पॅशन देतो, इनिशिएटिव्ह देतो. म्हणून तेव्हा एक असा स्पार्क असेल सगळ्यांना भेटण्यामध्ये, गाठीभेटींमध्ये असा एक वेगळाच असा एक उत्साह असेल. हलक्या फुलक्या गप्पा होतील, नवीन लोक भेटतील, सोशल इंटरॅक्शन्स वाढेल, क्रिएटिव्ह कोलॅबोरेशन्स पण होऊ शकतात. ही एक अशी फन आणि मॅग्नेटिक एनर्जी आहे, खूप छान वाटेल आपल्याला. 15 मेला सूर्य, बुध आणि युरॅनस वृषभ राशीमध्ये युती करणार आहेत. कारण सूर्य आणि बुध यांनी वृषभ राशीत तेव्हा प्रवेश केलेला असेल, त्याविषयी आपण नंतर बोलूच. आणि तिथे ते युरॅनस बरोबर युती करणार आहेत. हा खूप पॉवरफुल आणि इलेक्ट्रिफाईंग दिवस असू शकतो, कारण सूर्य म्हणजे आपली आयडेंटिटी आणि बुध म्हणजे कम्युनिकेशन, आपले विचार दर्शवतो, आणि युरॅनस म्हणजे सडन चेंजेस घडवून आणणारा प्लॅनेट आहे. म्हणजे ब्रेक थ्रू पण देतो तो, आणि हे सगळं वृषभ राशीत घडणार आहे. आणि वृषभ रास ही स्टॅबिलिटीची, सिक्युरिटी, फायनान्सेस, आपलं प्रेम, आपली नाती किंवा काही वेळेला शेती, जमीन, जुमला ह्याविषयीची ही सगळी रास आहे. त्यामुळे ह्या कॉम्बिनेशनचा अर्थ असा होतो की जिथे आपल्याला स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटी पाहिजे आहे तिथे काहीतरी अनएक्सपेक्टेड घडून येऊ शकतं. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस असंही होऊ शकेल की काहीतरी सडन रिअलायझेशन येईल आणि त्या विचारांमधनं आपल्याला ब्रेक थ्रू मिळेल ह्या सगळ्या विषयांच्या संदर्भात, किंवा एखादी अनएक्सपेक्टेड न्यूज पण येऊ शकते किंवा एखादी घटना घडेल. कदाचित आपली सिक्युरिटीची कल्पना किंवा आपली त्याविषयीची मूल्य, तत्व, विचार बदलतील की आपल्याला कशात सिक्युरिटी नक्की वाटते. थोडं रेसलेस वाटू शकतं कारण युरॅनस आहे, पण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स पण सुचू शकतं. कदाचित काही निर्णय अचानक घेतले जाऊ शकतात, प्लॅन्समध्ये बदल होऊ शकतात, आणि आपले फायनान्सेस असतील, करिअर असेल, स्टॅबिलिटी असेल, ह्याविषयी काहीतरी लक्षात येईल आपल्याला. आणि काही वेळेला बिझनेसेस असेल किंवा फायनान्सेस असतील किंवा कॉन्टेंट क्रिएशन असेल, याविषयी काहीतरी नवीन आयडिया पण सुचू शकतात.
आता ह्याच कॉम्बिनेशनचा जागतिक लेवलला काय होऊ शकतं, तर युरानस हा नेहमी सडनली काहीतरी घडवून आणणारा, शॉक देणारा, डिसरप्शन करणारा प्लॅनेट आहे. आणि वृषभ रास जी आहे ती इकॉनॉमी, रिसोर्सेस, लँड, फूड, फायनान्सेस दाखवते. आणि जेव्हा सूर्य आणि बुध यांची युती त्याच्याबरोबर होतीये त्याच्या वेळेस त्यामुळे जे काही घडणार आहे त्याची विजिबिलिटी असणार आहे, त्याविषयी न्यूज येणार आहेत, एक्सप्रेशन असेल ते लोकांचं. त्यामुळे सडन इकॉनॉमिक शिफ्ट्स होऊ शकतात किंवा फायनान्शियल मार्केट व्होलॅटिलिटी होऊ शकते किंवा काहीतरी आपल्या जे रिसोर्सेस आहेत त्याच्याविषयी डिस्ट्रप्शन्स येऊ शकतात. मग ते ॲग्रिकल्चर असेल, शेती असेल, आपले करन्सी असेल किंवा काही अनएक्सपेक्टेड अनाउन्समेंट होऊ शकतात किंवा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट तरी होईल किंवा काहीतरी टेक्नॉलॉजिकल इश्यूज तरी येतील. म्हणजे ही जी काही घटना असेल ती ब्रेकिंग न्यूज सारखी असणार आहे. म्हणजे सडन ग्लोबल डेव्हलपमेंट्स काहीतरी होतील. सो आपण त्या विषयी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आपल्या पर्सनल आयुष्यात पण आणि जागतिक लेवलला पण काय घडतंय याकडे आपण नक्कीच बघितलं पाहिजे. अपडेट्स आहेत राशी बदल किंवा वक्री जाणाऱ्या प्लॅनेट्स बद्दल. तर 6 मेला या वर्षातला पहिला प्लॅनेट वक्री जातोय तो म्हणजे प्लुटो. तो मकर राशीमध्ये 11व्या डिग्रीला वक्री जाणार आहे आणि तो आता मकर राशीत आहे. त्यामुळे आणि कुठलाही प्लॅनेट जेव्हा वक्री जातो तेव्हा तो इनवर्ड जात असतो. त्याच्याविषयीचे जे काही ॲट्रिब्यूट्स, गुणधर्म असतात त्याविषयी आपण खूप आतमध्ये इंट्रोस्पेक्ट करायला लागतो आणि हे मकर राशीत होतंय. त्यामुळे आपल्या आयुष्यातली पॉवर, आपल्या आयुष्यातली ऑथॉरिटी ह्याविषयी आपण सेल्फ रिफ्लेक्शन खूप करू. मकर रास ऑथॉरिटीची आहे आणि प्लुटो हा पॉवरचा प्लॅनेट आहे. त्यामुळे जेव्हा हे सगळं घडतंय तेव्हा आपल्याला हा काळ खूप चांगला असेल सेल्फ रिफ्लेक्शनसाठी पण आणि शॅडो वर्क म्हणजे सायकोलॉजिकल जर का काही हिलिंग करायचं असेल, काउन्सिलिंग घ्यायचं असेल, थेरपी घ्यायची असेल तर त्या दरम्यान हा काळ खूप चांगला असतो. तेव्हा काही हिडन ट्रूथ म्हणजे जे लपलेली सत्य आहेत ती बाहेर येऊ शकतात. ते जागतिक लेवललाही होईल, आपल्या पर्सनल आयुष्यातही होऊ शकतं की हे सगळं बाहेर येतील. जागतिक लेवलला म्हटलं तर गव्हर्नमेंटमधली काहीतरी किंवा पॉलिटिकल पार्टीजमधली काहीतरी हिडन ट्रूथ बाहेर येऊ शकतात. आता प्लुटो ह्या प्लॅनेटला प्लॅनेट ऑफ डेथ आणि रिवर्थ असं म्हटलं जातं. म्हणजे ॲक्च्युअल फिजिकल डेथच असेल असंही नाही आहे ते, पण आपल्या काही आउटडेटेड सवयी असतील, काही अनावश्यक रिलेशनशिप असतील किंवा सिच्युएशन्स पण असतील की ज्या आपल्या प्रगतीसाठी आपल्याला उपयोगाच्या नाही आहेत, तर त्यासुद्धा या दरम्यान आपण सोडून देऊ शकतो. आता प्लुटो हा सगळ्यात स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे. म्हणजे त्याला एका राशीमध्ये साधारणतः तो 20 वर्ष असू शकतो आणि 6-7 महिने तो वक्री राहत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण हा काळ जो असतो ना तो आपल्यात बदल घडवून आणण्यासाठी, आतमधले जे काही बदल आहेत, डीप लेवलला जे काही रिस्ट्रक्चरिंग करायचं आहे ते बदल घडवून आणण्यासाठीचा हा काळ खूप मोठा आहे आणि तो तेवढा काळ आपल्याला लागतो. म्हणून तो हळूहळू आपल्यामध्ये बदल घडवून आणतो आणि त्या बदलांचं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा आपली एक कम्प्लिटली नवीन पर्सनॅलिटी बाहेर येत असते. त्यामुळे हे असे स्लो बदल घडवणारे आहेत. तर तो आता वक्री जाणार आहे 6 मेला. तर तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या रिलेटेड आपण जेवढं सेल्फ रिफ्लेक्शन करू तेवढे चांगले बदल होतील. आता काही राशी बदल समजून घेऊ आपण. 11 मेला मंगळ मेष राशीत जाणार आहे. आपली एनर्जी एकदम बदलेल. त्यामुळे आपण खूप असे डायरेक्ट, बोल्ड आणि धाडसी होऊ. काहीतरी नवीन सुरुवात करावीशी वाटेल, काहीतरी नवीन उद्योग किंवा काहीतरी आयडिया सुचतील. पण त्याचबरोबर आपला पेशन्स पण थोडा कमी होऊ शकतो, कारण मेष राशीला पेशन्स थोडा कमीच असतो. प्रत्येक गोष्ट लगेच आणि आपल्या मनासारखी व्हावी असं थोडंसं वाटेल. त्यामुळे ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण शांतपणे पण नक्कीच धाडसानी काहीतरी सुरुवात करायला पाहिजे. आता 14 मेला शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आपण नात्यांमध्ये इंटलेक्च्युअली जास्त कनेक्ट होऊ. आपल्याला संवाद खूप महत्त्वाचा वाटेल. खूप अशा हलक्या फुलक्या गप्पा होतील. मेंटल अट्रॅक्शन जास्त असेल फिजिकलपेक्षा. इमोशनल हेवीनेस जो असेल ना तो जाईल, कारण मिथुन राशी अतिशय आनंदी रास आहे, हलकी फुलकी रास आहे. तेव्हा नव्या आयडियाज सुचतील, त्या शेअर पण केल्या जातील, नवीन सोशल कनेक्शन्स वाढतील आणि आपण जास्त सोशल होऊ, आपली नाती आपण जास्त वाढवू त्या दरम्यान. नंतर 15 मेला लगेचच सूर्य आणि बुध दोघंही वृषभ राशीत जातील. हे कॉम्बिनेशन एक मनाची आणि ओव्हरऑल पैशाची पण संपन्नता देणारं असेल.
आपला फोकस जो असेल तो मटेरियल सिक्युरिटी, कारण वृषभ रास आहे, तिला सिक्युरिटी खूप लागते, स्टॅबिलिटी पण लागते. मग आपण फायनान्शियल प्लॅनिंग करू, आपण प्रॅक्टिकल सोल्युशन्स काय असू शकतात आपल्याला ह्या सगळ्यासाठीचे, त्याविषयी विचार जास्त करू. आपलं कम्युनिकेशन जे असेल ते बऱ्यापैकी डिप्लोमॅटिक, शांत असेल, कारण वृषभ रास आहे ती एकदम शांत असते, त्यामुळे अतिशय शांतपणे आपण संवाद करू. हा काळ फायनान्शियल डिसिजनसाठी, कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी आणि नवीन काहीतरी शिकायचं असेल त्यासाठी पण खूप चांगला आहे. ही एनर्जी आपल्याला पेशन्स आणि मेहनत करण्याची तयारी देणार आहे, त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी पण छान वाढू शकते. मीडिया असेल, फायनान्सेस असेल किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही ऊर्जा फायदेशीर असू शकते. तर ह्या सगळ्या बदलणाऱ्या ऊर्जांचा आपण नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे आहे. ह्या पौर्णिमेला आपल्या नात्यांमधले किंवा आपल्या पर्सनल आयुष्यातले काहीतरी इमोशनल दुःख बाहेर आलं आणि काही ताणतणाव जाणवला तरी त्यातूनच आपल्या नात्यांना एक इमोशनल मॅच्युरिटी येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी पण मिळणार आहे. तेव्हा आपल्याला लाईक माइंडेड लोकांचा, मित्रांचा खूप छान सपोर्ट असेल, पण काहीतरी अर्थपूर्ण करतोय याचं समाधान असेल. सूर्य आणि गुरु यांच्या आशीर्वादाने आपल्याला काही नवीन संधी उपलब्ध होतील आणि बुध आणि युरानसची युती आर्थिक परिस्थितीमध्ये किंवा नात्यांमध्ये अचानक काहीतरी बदल घडवून आणू शकतात. आपण आता हळूहळू वृषभ राशीच्या सीझनमध्ये एंटर होणार आहोत, त्यामुळे कलेतून, म्हणजे काव्यशास्त्र विनोद असंही म्हणू शकतो आपण, किंवा भेटीगाठींमधून एक आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद आणि आपली ओव्हरऑल संपन्नता शोधू. मग ती संपन्नता नात्यांमधली असेल, पैशाची असेल, पण आपला ओढ अशी ही संपन्नता, सुख, समाधान याच्याकडे जास्त असेल आणि आपण ते मिळवूच देखील. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच.